नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण उन्हाळा स्पेशल मसाला ताक बनवणार आहोत आणि त्याचबरोबर या ताकामध्ये टाकण्यासाठी एक घरगुती मसाला बनवणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण ताकाचा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशोप, 2 चमचे जिरे, 6 लवंगा, 10 मिरी, 1 दालचिनी तुकडा आणि 15-20 कढीपत्त्याची पाने, 2 चमचे धने, 1 चमचा ओवा घेतलेला आहे। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। आता त्याच्यामध्ये 2 चमचे बडीशोप टाकून घेऊ। त्याचबरोबर आपण जिरे टाकून घेऊ आणि धने घेतलेले आहेत ते पण आपण याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ आणि दालचिनी, लवंग, मिरी हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि कढीपत्त्याचे पाने पण टाकून घेऊ आणि लो फ्लेमवर आपण याला अर्धा मिनिट थोडंसं भाजून घेऊया। जास्त आपल्याला भाजायचं नाहीये। मैत्रिणींनो, अगदी घरगुती साहित्यामध्ये आपला हा ताकाचा मसाला तयार होतो आणि या मसाला टाकून ताक पिल्याने टेस्ट पण खूप छान लागते ताकाची। आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। आता हा सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि याची बारीक पावडर बनवून घेऊ। हे बघा, मी इथे बारीक पावडर बनवून घेतलेली आहे। आता ही एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया। आता आपण या मिक्सर जारमध्ये 3 चमचे दही टाकून घेऊया। दही आपलं घट्ट आणि आंबट असलं पाहिजे आणि त्याचबरोबर 5-6 आईस क्यूब याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्सरला हे फिरवून घेऊ, बारीक करून घेऊ थोडंसं। हे बघा, मी मिक्सरला दही फिरवून घेतलेला आहे। इथे एक छोटा माठ घेतलेला आहे मी। आता यामध्ये आपण 2-4 आईस क्यूब टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये जे मिक्सरला दही फिरवून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते पाणी पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा साखर टाकून घेणार आहोत आणि आपल्याला ही साखर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपली साखर याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो 1 चमचा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हा मसाला पण आपल्याला चांगला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, उन्हाळ्यामध्ये ताक हे नक्की पिले पाहिजे, कारण ताक हे आपल्या शरीरासाठी अमृताप्रमाणे असते। उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ताक हे नक्की पिले पाहिजे। ताक पिल्याने आपल्या शरीराचा अशक्तपणा दूर होतो, तेव्हा ताक नक्की प्यावे। आता आपण याच्यामध्ये पुदिन्याची 4-5 पानं मी कापून घेतलेली आहे बारीक, ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। तर आपले मस्त इथं मसाला ताक तयार झालेले आहे। त्याचप्रमाणे आपण जो हा मसाला बनवून घेतलेला आहे हा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये स्टॉक करू शकता आणि पूर्ण उन्हाळ्यात तुम्ही हा मसाला ताकासाठी यूज करू शकता। हा मसाला खराब होत नाही। तर अशा प्रकारे घरगुती पद्धतीने तुम्ही ताक नक्की करून प्या आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।